नमस्कार मित्रांनो, काव्य अभिवाचन मध्ये आज आपण ऐकणार आहोत हिंदी कवी तसेच कथाकार विनोद कुमार शुक्ल यांच्या काही कविता आणि त्यांच्याविषयी आपण आज थोडंसं जाणून घेणार आहोत. छत्तीसगडमधील रायपूर येथील रहिवासी असलेले शीर्ष हिंदी कवी आणि कथाकार विनोद कुमार शुक्ल यांना या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या संदर्भातील घोषणा ज्ञानपीठ निवड समितीने केली आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच छत्तीसगडमधील एका लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळणार आहे. खरं तर 1 जानेवारी 1937 रोजी राजनांदगाव येथे जन्मलेले विनोद कुमार शुक्ल गेल्या 50 वर्षांहून अधिक काळापासून लिहित आहेत. विनोद कुमार शुक्ल यांचा पहिला काव्यसंग्रह अभिषेक जय हिंद 1971 मध्ये प्रकाशित झाला. त्यांचे कथासंग्रह रूम ऑन अ ट्री आणि कॉलेज हे देखील खूप लोकप्रिय आहेत. विनोद कुमार शुक्ल यांच्या नौकर की कमीज, इफ इट ब्लूम्स वी विल सी, देअर यूज्ड टू बी अ विंडो इन द वॉल या कादंबऱ्या हिंदीतील सर्वोत्तम कादंबऱ्यांपैकी एक आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माते मणि कौल यांनी त्यांच्या नौकर की कमीज या कादंबरीवर एक चित्रपट सुद्धा बनवलाय. विनोद कुमार शुक्ल यांच्या आपण काही कविता मी तुमच्या समोर सादर करणार आहे. जो मेरे घर कभी नहीं आएंगे ही त्यांची एक फार सुंदर कविता आहे. जो मेरे घर कभी नहीं आएंगे, मैं उनसे मिलने उनके पास चला जाऊंगा. जो मेरे घर कभी नहीं आएंगे, मैं उनसे मिलने उनके पास चला जाऊंगा. एक उफनती नदी कभी नहीं आएगी मेरे घर. नदी जैसे लोगों से मिलने नदी किनारे जाऊंगा. कुछ तैरूंगा और डूब जाऊंगा. पहाड़ टीले चट्टाने तालाब असंख्य पेड़ खेत कभी नहीं आएंगे मेरे घर. पहाड़ टीले चट्टाने तालाब असंख्य पेड़ खेत कभी नहीं आएंगे मेरे घर. खेत खलिहानों जैसे लोगों से मिलने गांव गांव जंगल गलिया जाऊंगा. जो लगातार काम में लगे हैं मैं फुर्सत से नहीं उनसे एक जरूरी काम की तरह मिलता रहूंगा. जो लगातार काम में लगे हैं मैं फुर्सत से नहीं उनसे एक जरूरी काम की तरह मिलता रहूंगा. इसे मैं अकेली आखिरी इच्छा की तरह सबसे पहली इच्छा रखना चाहूंगा. विनोद कुमार शुक्ल यांची अशीच आणखी एक सुंदर कविता आहे. हताशा से एक व्यक्ति बैठ गया था. व्यक्ति को मैं नहीं जानता था, हताशा को जानता था. हताशा से एक व्यक्ति बैठ गया था. व्यक्ति को मैं नहीं जानता था, हताशा को जानता था. इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया. मैंने हाथ बढ़ाया. मेरा हाथ पकड़कर वह खड़ा हुआ. मुझे वह नहीं जानता था, मेरे हाथ बढ़ाने को जानता था. हम दोनों साथ चले. दोनों एक दूसरे को नहीं जानते थे, साथ चलने को जानते